You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. नायगावात मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याचा आनंद, फटाक्याची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा. नांदेडच्या नायगाव शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज व हेडगेवार चौकात सकल मराठा बांधवांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश आले आहे व आम्ही सकल मराठा बांधव मनोज पाटील जरांगे यांचे आभारी आहोत, कारण त्यांनी सकल मराठा बांधवांच्या अहोरात्र मेहनत घेतली, संघर्ष केला, थंडी वारा ऊन पाऊस या खडतर प्रवास करून शेवटी मराठा बांधवांना आरक्षण मिळवून दिल्याच आनंद गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केलाय. यावेळी शहरासह तालुक्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने मराठ्यांनी आजपासून दिवाळी केल्यासारखा आज प्रत्येक गावोगावात उत्सव याप्रमाणे होईल. मित्रांनो, आपण पाहतोय आज मराठा समाज खरोखरच काही गोष्टीचा विचार केला तर आपण पाहतोय जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी काय करायचं त्या अनुषंगाने पूर्ण नियोजित आणि एकदम शांततेने की आज शिस्तप्रिय प्रमाणे आपण पाहतोय. आज मुंबईपर्यंत गेल्याच्या नंतर आज आम्हाला आरक्षण भेटलं, त्याचं खरोखरच आज आनंद वाटतो. आणि या मराठा उत्सवाचा आनंद साजरा करते वेळेस त्याच्याही पलीकड दुधात साखर पडाव या योगाप्रमाणे आत्ताच तुम्ही पाहिलं की माझ्यासोबत ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, या सर्वांनाच, मुस्लिम बांधव असतील, या सर्वांनाच माहिती आहे किंवा खरोखर जे काही गरीब मराठा असतील त्याचा या आरक्षणाचा फायदा होईल. येणाऱ्या काळात कोणी याचं की बाबा राजकारण करू नये, खरे जे कष्टकरी वगैरे कोणी काही याच्यात आमचे जे मराठा बांधव असतील, आपण पाहतोय आपले सर्वजण आज 1 ते 1.5 वर्षापासून या लढ्यामध्ये आमचे यादव पाटील असतील, माणिक असतील, जे मराठ्यांचे आपण इथं पाहिलो. याच चौकात तुम्ही साक्षीदार आहात की आपण सर्वजण खिचडीसुद्धा खाली आणि सगळेजण जरांगे पाटलाच्या उपोषणाला आपण पाठिंबा दिलं. आपणच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव ही जरांगे पाटलाच्या पाठीमागे होती आणि त्यातच एकजूट म्हणून आज सरकार आपल्याला मराठा आरक्षण देऊन केलं. त्याबद्दल या सरकारचे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, आदरणीय आमचे आशिषरावजी चव्हाण साहेब यांनी ज्या वेळेस त्या समितीवर होते त्यांचं सर्व. जय शिवराय. मित्र, तब्बल 400 वर्षाच्या नंतर ह्या भारत देशामध्ये क्रांती झालेली आहे. 400 वर्षापूर्वी तलवारीच्या जोरावर आणि सर्व मर्द मावळ्यांच्या जोरावर क्रांती झालेली होती. आणि आज जी क्रांती झाली, तमाम महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाजाच्या शांतताप्रिय मूक मोर्चे, शांतता मोर्चामुळे ही क्रांती घडलेली आहे. खरं तर आज जगानं एक नोंद घ्यायसारखा हा आंदोलन होतं शांततेच्या मार्गाने. खरंच जरांगे पाटील म्हणायचे झालेला आहे. हा सुवर्ण क्षण इतिहासात नोंद झालेला आहे. दरवर्षी हा दिवस दिवाळी दसऱ्याप्रमाणे मराठा समाज उत्सवात साजरा करेल. सर्व मराठा बांधवांना मी शुभेच्छा देतो या आरक्षणाच्या विजयाचा व मनोज पाटील जरांगे यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. एक मराठा लाख मराठा म्हणतो आणि एवढंच सांगतो, या आरक्षणाचं श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. हा जरांगे पाटलामुळे आरक्षण भेटलेलं आहे आणि आमचे आत्तापर्यंत 200 जणांचे बळी गेलेले आहेत. त्यांना प्रथमतः मी त्यांना आरक्षण भेटलं, त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला आरक्षण भेटलं. आज एवढे केसेस झाले, एवढे गुन्हे दाखल झाले आणि राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांना नम्र विनंती आहे की या आरक्षणाचं कोणीही गाजावाजा करू नये. हे आरक्षण हे आम्हाला काही सोप्यानं भेटलेली गोष्ट नाही. काय यातना झाल्या असतील जरांगे पाटलाला 15 ते 20 दिवस न अन्न खाता न, हे प्रथमतः त्यांचा आभार समाजाच्या वतीनं मानतो आणि सर्वांना शांततेत आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळालं त्याबद्दल आम्ही. प्रतिनिधी हनुमान चंदनकर, ATV न्यूज, नांदेड.